नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासिकेत आपण आधुनिक भारतातील इतिहास लेखन यात साम्राज्यवादी दृष्टिकोन, मार्क्सवादी दृष्टिकोन, राष्ट्रवादी दृष्टिकोन अभ्यासला. साम्राज्यवादी दृष्टिकोनातून इतिहास लेखन कसं केलं गेलं याचा आपण बारकाईने अभ्यास केला. मार्क्सवादी दृष्टिकोनातून शासित वर्गाचं केलं गेलेलं शोषण हे लेखन परंपरेतून आलं, लेखनातून आलं. हे लेखन ज्या इतिहास प्रकारात मोडलं जातं त्याला मार्क्सवादी दृष्टिकोन असं म्हटलं गेलं. मार्क्सवादी दृष्टिकोनाची एक उपशाखा जिला सबाल्टन दृष्टिकोन म्हटलं जातं. या सबाल्टन दृष्टिकोनाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवादाची संकल्पना म्हणजे काय, राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातून इतिहास लेखन केलं गेलं. हे लेखन कशा प्रकारे भारतीय इतिहासावर परिणाम करत होती याचा देखील आपण सविस्तर स्वरूपात आढावा मागच्या तासिकेस घेतलेला आहे. तसेच ब्रिटिश राजवटीचे टप्पे आपण मागच्या तासिकेत समजून घेत होतो. या टप्प्यांमध्ये पहिला टप्पा जो आपण अभ्यासणार आहोत तो पहिला टप्पा ब्रिटिश वसाहतवादाचा वाणिज्यिक टप्पा म्हणून ओळखला जातो. हा वाणिज्यिक टप्पा 1757 ते 1813 पर्यंतचा आहे. ब्रिटिश वसाहतवादाचा वाणिज्यिक टप्पा समजून घेण्यासाठी आपण मागच्या तासिकेत वसाहतवाद नावाची संकल्पना समजून घेतली. या वसाहतवाद संकल्पनेत म्हणजे कॉलोनिझम या संकल्पनेत पूर्वेकडील देशांवर युरोपीय देशांची जी स्पर्धा सुरू होती ही स्पर्धा व्यापाराच्या स्वरूपात होती. या स्पर्धेतून युरोपीय व्यापारी पूर्वेकडील वस्तूंना युरोपाच्या बाजारात विकत होते. हे विकत असलेल्या वस्तूंवर त्यांनी मोठ्या प्रमाणात नफा कमवला आणि या कमवलेल्या नफ्यातून त्यांच्या शेजारी असलेल्या देशांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. त्यांनी देखील युरोपातून पूर्वेकडे येण्यास सुरुवात केली आणि ही जी स्पर्धा सुरू झाली या स्पर्धेला वसाहतवाद असं म्हटलं जातं. मग हा वसाहतवाद सुरू झाला तर मग या वसाहतवादाची कारणे या वाणिज्याकडे होती हे आपल्याला मान्य करावं लागेल. वाणिज्य म्हणजे त्याला कॉमर्स असं म्हटलं जातं, व्यापार असं म्हटलं जातो. फक्त व्यापारापुरताच मर्यादित आहे का हा शब्द? तर नाही. मर्कॅन्टिलिझम वाणिज्यिक ही व्यापक संकल्पना आहे. या व्यापक संकल्पनेत आपल्याला सर्वप्रथम मर्कॅन्टिलिझमची संकल्पना समजून घ्यावी लागेल आणि मर्कॅन्टिलिझमची संकल्पना समजल्यावर आपल्याला वसाहतवाद, युरोपीय राजकारण, युरोपियनचं भारताकडे असलेलं व्यापारासाठी असलेलं आकर्षण व ब्रिटिशांनी निर्माण केलेलं भारतावरचं राज्य हे सर्व आपल्याला त्याद्वारे समजणार आहे. मग आता युरोपीय राज्य जी होती, युरोपीय देश जी होती, या देशांनी पूर्वेकडच्या देशांवर कॉलनी स्थापन केल्या. त्याला युरोपियन ट्रेड विथ देअर कॉलनीज असं म्हणूया आपण.
आता कॉलनीज कडून त्यांनी काय केलं? कॉलनीकडून त्यांनी गोल्ड, सोनं, चांदी, फर, लंबर. फर म्हणजे क एक प्रकारचा कापड, जो मऊ कापड, त्याला वापरला गेला. त्यानंतर फूडस्टफ, खाद्यपदार्थ यांचा वापर केला गेला. आणि हे सर्व कुठे नेली? त्यांच्या मायदेशी नेली, मदर कंट्रीकडे नेली. आणि तिथून जो पक्का माल होता तो त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तो कॉलनीकडे विकला. वाणिज्यिक टप्पा व्यापार हा युरोपीय देशांकडे त्याची मक्तेदारी होती. आणि युरोपीय देश जे पूर्वेकडच्या देशांशी व्यापार करत होते, हा व्यापार सुरुवातीच्या काळामध्ये भारतीयांच्या फायद्यासाठी होता. परंतु जेव्हा भारतीय राज्ये कमकुवत झाली, त्याचा गैरफायदा घेऊन ब्रिटिशांनी आपल्या सर्व ताकदीनिशी हा फायदा स्वतःकडे करून घेतला. वाणिज्यात व्यापार केला जातो. या व्यापाराली सुरुवातीला 13व्या-14व्या शतकामध्ये पूर्वेकडच्या देशांशी होऊ लागला. मागच्या लेक्चरला आपण पाहिलं, पूर्वेकडील ज्या वस्तू होत्या त्या वस्तूंची मागणी युरोपात मोठ्या प्रमाणावर होती. परंतु ही मागणी युरोपात असली तरी युरोपीय वस्तूंची मागणी पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात नव्हती. कारण भारतासारखा देश हा जवळपास जगातील एकूण उत्पन्नापैकी 22% उत्पन्न भारतात त्यावेळेस होत होतं. आपण मुघल काळाचा विचार करतो. समृद्ध असा मुघल काळ, त्यामध्ये बंगाल प्रांत मोठ्या प्रमाणात समृद्ध असलेला. बंगाल प्रांत का समृद्ध आहे याची कारणे पण आपल्याला माहीत असायला हवी. कारण गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या सुपीक प्रदेशामुळे तिथं उद्योगधंद्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला होता. म्हणून बंगाल प्रांत हा श्रीमंत प्रांत म्हणून ओळखला जायचा. तेथील सोन्यांची कारागिरांची जी उत्पादने होती, ही उत्पादने खूप प्रसिद्ध होती. फक्त तेवढंच उत्पादन होत होतं का भारतात? तर नाही. भारतात दक्षिणेकडे असलेला मसाल्यांचे पदार्थ की त्यांची मागणी युरोपात खूप होती. भारतात निर्माण होत असलेला रेशीम कापड याची युरोपात खूप मागणी होती. कारण रेशीम कापड, सोन्याची अलंकार, मसाल्याचे पदार्थ हे सर्व युरोपातील जो श्रीमंत वर्ग होता, उमराव वर्ग होता, यांना वापरण्यासाठी, यांच्या दैनंदिन जीवनाच्या वापरासाठी ही उपयोगाची होती. म्हणून पूर्वेकडच्या देशातून अशी नक्षीकाम केलेली भरजरी असली कापड, दागिने यांची युरोपीय राजवाडे, युरोपीय उमराव वर्ग, युरोपीय श्रीमंत वर्ग यांमध्ये मागणी जास्त होती. आणि या मागणीसाठी पूर्वेकडील व्यापारासाठी युरोपीय व्यापारी वर्ग हे येत होता. परंतु व्यापाराचं माध्यम हे सोने व चांदी या चलनाचा वापर केला जात होता. मग सुरुवातीला युरोपातून सोने कमी होऊन भारतासारख्या देशाकडे यायला लागले. जर आपण मुघल काळाचा विचार करतो, जे ब्रिटिश
सत्ता ही 1757ची असली तरी ब्रिटिश कंपनी जी होती ईस्ट इंडिया कंपनी, ही ईस्ट इंडिया कंपनी याची स्थापना 1600ची आहे, 31 डिसेंबर 1600. याच कंपनीच्या स्थापनेतून भारताकडे पूर्वेकडील व्यापाराला ईस्ट इंडिया कंपनीला परवानगी मिळालेली होती, सनद मिळाली होती, ती इंग्लंडच्या राणीने दिलेली होती. माफ करा. मग युरोपात भारतीय वस्तूंची मागणी होती, परंतु युरोपातील सोने चांदी हे सगळे भारताकडे येत होतं. म्हणजे हा जो व्यापार पाहिला, हा व्यापार भारताच्या किंवा पूर्वेकडील देशांच्या फायद्यांसाठी होता, हे आपल्याला प्रथमदर्शनी दिसतं. परंतु हे मधले व्यापारी होते, हे मधले व्यापारी भारतातील ज्या वस्तू युरोपात नेत होती, हे नेत असलेल्या वस्तू ह्या कोणासाठी नेत होती? युरोपियनसाठी नेत होती, अगदी बरोबर. युरोपियन लोकांमध्ये मागणी होती, ती अगदी बरोबर. परंतु व्यापारी व्यापार का करतो? लोकांच्या भल्यासाठी करतो का? तर नाही. तर व्यापारी व्यापार करतो तो नफा कमवण्यासाठी, फायदा मिळवण्यासाठी. आणि युरोपीय व्यापाऱ्यांनी या व्यापारातून तो अधिकचा पैसा कमवला, त्याला सरप्लस मनी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सरप्लस मनी, जो अधिकचा पैसा. आणि जास्तीत जास्त त्यांनी पैसा कमवला. त्यामध्ये इटलीचा, आपण मागच्या तासिकेत पाहिलं तर इटलीचा व्यापारी लिओनार्दो बेनिची यामध्ये येतो. आणि तुम्हाला माहीतच आहे की ज्ञानोदयाची प्रक्रिया, संक्रमणाचा काळ युरोपामध्ये याच काळात सुरू आहे आणि पूर्वेकडे व्यापारही सुरू आहे. हे सर्व एकत्र घडतं आहे. हे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे मी जर भारताचा अभ्यास करतो, मी भारताचा नकाशा काढला आणि भारताचा इतिहासाचा अभ्यास केला तर तो चुकीचा ठरतो. तर मला त्यावेळेस बघावं लागतं की जगात काय सुरू आहे. तेव्हाच आपल्याला तत्कालीन भारताचं आकलन होऊ शकतं, समज होऊ शकते, अंडरस्टँडिंग होऊ शकते. तर हा व्यापारी नफा कमवण्यासाठी व्यापार करतोय आणि नफा कमवताना त्याने इतका नफा कमवला की त्याचा देश श्रीमंत झाला आणि अधिकचा पैसा जो निर्माण झाला, त्या अधिकचा पैशाने तो अधिक व्यापार करू लागला. व्यापारातून अजून पैसा कमवला, अजून व्यापार करू लागला. व्यापार करण्यासाठी काहीतरी मर्यादा येणारच आहे. मी आलेली मर्यादा म्हणजे किती व्यापार करणार, परंतु व्यापारातून निर्माण झालेला पैसा हा तो किती दिवस तो जतन करून ठेवेल. तर तो मिळालेला पैसा पेटीमध्ये ठेवेल, सांभाळून ठेवेल. किती दिवस ठेवणार तो? तर तो जास्त दिवस ठेवू शकणार नाही. परंतु तो पैसा दुसऱ्याला व्यापारासाठी देऊ शकतो व्याजाने. मग यामधून युरोपात पेढींची संकल्पना उदयास आली, ज्याला आपण बँकिंग सिस्टीम, आधुनिक भाषेत किंवा आधुनिक काळात त्याला बँकिंग असं म्हटलं झालं. या पेढींच्या पद्धतीतून, सिस्टीममधून हे जे खाजगी व्यापारी निर्माण झाले, या खाजगी व्यापाऱ्यांनी जो पेढीच्या माध्यमातून लोकांना पैसा वाटला, दुसऱ्या व्यापाऱ्यांना वाटला, श्रीमंत वर्गाला वाटला आणि श्रीमंत वर्गाने मग त्याच्याने पुन्हा एकदा व्यापार करायला सुरुवात केली. आणि हा जो निर्माण झालेला पैसा होता, या पैशाचं रूपांतर किंवा या पैशाचा वापर हा व्यापारामध्ये करायला सुरुवात झाली. म्हणजे आपण विचार करूया, युरोपात खूप मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू, व्यापार सगळे देश या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये उतरलेत आणि पूर्वेकडून माल आणतायत आणि विकतायत आणि खूप पैसा कमवतात, सगळे पाहत आहेत.
जी लोक पाहतात सगळ्यांची इंटरेस्ट, सगळ्यांचे जे आवड असेल, जे तरुण असतील, जे श्रीमंत वर्ग असेल, की यामधून जास्तीत जास्त पैसा कमवता येतो आहे, तर त्यामध्ये पैशांची गुंतवणूक करायला सुरुवात झाली. मग युरोपातील जो श्रीमंत वर्ग होता, त्या श्रीमंत वर्गाने व्यापारात पैसे गुंतवायला सुरुवात केली. आणि व्यापाराला पैसे गुंतवणूक करायला सुरुवात केल्यानंतर तिथून मग पुन्हा एकदा संकल्पना उदयास आली. ती होती कंपनीची संकल्पना, खाजगी कंपनीची. मग त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणारा वर्ग वेगळा, की ज्याचे शेअर्स त्या कंपनीमध्ये आहे, भांडवल त्या कंपनीमध्ये आहे. मग भांडवलदार वर्ग त्या कंपनीमध्ये पैसा गुंतवायला लागला. आणि हा गुंतवलेला पैसा व्यापाराने जो नफा मिळत असेल तो शेअर्स होल्डरला मिळायला लागला. मग या आधारे ईस्ट इंडिया कंपनीची 31 डिसेंबर 1600 स्थापना झालेली दिसते. पोर्तुगीजांचे पण या ठिकाणी कंपनी स्थापन झाली, पूर्वेकडे व्यापाराला येते. फ्रेंच येत आहेत आणि गुंतवणूक कशामध्ये होतोय? व्यापार करण्यासाठी गुंतवणूक होते. आणि मगाशी आपण पाहिलं की वसाहतवादी स्थापन केला. त्या वसाहतवाद हा कॉम्पिटिशन होती ती कशासाठी? या देशांवर जास्तीत जास्त व्यापाराची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी. तर आता व्यापारवादाची जी कॉम्पिटिशन होती, जी स्पर्धा होती, ती वसाहतवादालाच जोडूनच होती, परंतु ती व्यापारमध्ये गुंतवणूक करून, व्यापारात पैसा गुंतवून जास्तीत जास्त पैसा त्यात टाकून जास्तीत जास्त पैसा कमवणं हा हेतू होता. की पैसा आपण टाकूया आणि त्यावरून आपण नफा कमवूया. आणि याद्वारे ही व्यापारवादाची संकल्पना ही युरोपात विकसित झाली. आणि 1757 ते 1813 या काळामध्ये ब्रिटिश वसाहतवादाचा वाणिज्यिक टप्पा, ब्रिटिशांनी जो पूर्वेकडच्या देशाशी जो व्यापार केला आणि या व्यापाराच्या माध्यमातून जे राज्य स्थापित केलं, जास्तीत जास्त पैसा हा युरोपातून निर्माण व्हायला लागला. पूर्वेकडच्या देशांमधून व्यापारी पदार्थ ते न्यायला लागली. आणि ते नेत असताना युरोप हा श्रीमंत व्हायला लागला. ॲडम स्मिथ नावाच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासकाने, याने अर्थशास्त्र नावाची संकल्पना उदयास आणली. या मर्कंटायलिझममधून जो पैसा निर्माण झाला, जे भांडवल निर्माण झालं, या भांडवल निर्मितीतून ज्या बाजारपेठ निर्माण झाल्या, बाजारपेठेची मागणी निर्माण झाली. मग त्याने वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ लिहिला. आणि वेल्थ ऑफ नॅशन या ग्रंथातून अर्थशास्त्र नावाची संकल्पना इथून उदयास आलेली आहे. आणि आज आपण जे GDP, अर्थशास्त्र, पैशांची निर्मिती, भांडवलाची निर्मिती, हे सर्व जे धोरणं आपण शासनाची पाहतो, हे सर्व युरोपीय इंग्लंडमधील असलेल्या ॲडम स्मिथने, अर्थशास्त्राच्या जनकाने इथे मांडलेलं आहे. हे या व्यापारवादाच्या काळात, वसाहतवादाच्या काळात हे सर्व बदल, सर्व संक्रमण हे घडत होतं. आणि यामध्ये भारताचा सुद्धा सहभाग होता. म्हणजे काय, भारत सक्रिय सहभागी नव्हता, परंतु भारतीय वस्तूंची मागणी तिकडे होती, भारतीय वस्तू तिकडे जात होत्या, त्याच मागणीतून हे सर्व घडत होतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं
की 1453ला तुर्कस्तानातील इस्तंबूलचा पाडाव झाल्यानंतर इंग्लंडमधील म्हणजे युरोपातील जी देश होते या देशांसाठी पूर्वेकडचा मार्ग हा समुद्राच्या मार्गाने पूर्वेकडे येण्यास प्रयत्न व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. 1453 बघा, 1453ला पाडाव, 1493ला कोलंबस पश्चिमेकडे गेला, अमेरिकेचा शोध, 1498 पूर्वेकडे आला आणि भारताचा शोध. या सर्व घटना एकमेकांशी निगडीत आहेत हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता आपण सविस्तर अभ्यास करूया, सविस्तर आपण तपासून बघूया की युरोपीय जी व्यापारी होती ती युरोपीय व्यापारी समुद्राच्या मार्गाने भारतात कशी आली, त्यावेळेस जगामध्ये व्यापाराच्या माध्यमाने ते कसं सुरू होतं. आपण मागील काही लेक्चर्समध्ये आपण पाहिलं की युरोपात ज्ञानोदयाची प्रक्रिया, विज्ञानवादाची प्रक्रिया सुरू होती. या विज्ञानवादाच्या प्रक्रियेमधून, ज्ञानोदयाच्या प्रक्रियेमधून युरोप हा जात होता. विज्ञानवादातून वेगवेगळे शोध लागत होते. 13व्या-14व्या शतकामध्ये गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला. कोपर्निकसने सूर्य केंद्र आहे असा सिद्धांत मांडला आणि तर्कावर आधारित, कार्यकारणावर आधारित चिकित्सक वृत्तीचा विकास युरोपात व्हायला लागला आणि या चिकित्सक वृत्तीने वेगवेगळे वैज्ञानिक शोध निर्माण व्हायला लागले. आणि या वैज्ञानिक शोधाने बघा, वैज्ञानिक शोध लागतात, पण वैज्ञानिक शोधाला आपण असं म्हणतो की शोध ही गरज याची जननी आहे. म्हणजे शोध लागत आहेत, पण ती शोधासाठी जी गरज असते त्यासाठी पैसा असतो, तो पैसा युरोपात होता. युरोपात व्यापारी वर्गाने त्यावर पैसा खर्च केला होता, अधिकचा पैसा होता, पण ते विसरता कामा नये. ही प्रक्रियाच वेगळी आहे, प्रक्रिया समजून घ्या. युरोपात श्रीमंत वर्ग आहे, त्यांनी अधिकचा पैसा तो तिकडे गुंतवतायत, ज्ञानोदय होतोय, हे सगळं होतंय, वैज्ञानिक शोध लागतात, गरज आहे म्हणून शोध लागलेले आहेत. दुर्बिणीचा शोध त्यातून आलेला आहे. दिशादर्शक यंत्र, ज्याला होका यंत्र असं म्हणतो, होका यंत्राचा शोध लागला. शिडीच्या जहाजाचा शोध लागला. शिडीचे जहाज म्हणजे जहाज अगोदर जी चालायची त्यावेळेस तर यंत्र वगैरे काहीच नव्हतं. त्यावेळेस नाविकांना वल्हवायचं लागायचं, जहाज चालवावी लागायची. परंतु वारा ज्या दिशेने असेल त्या दिशेने जहाजेवरील कापड हा विशिष्ट कोनात आणून त्या वाऱ्याचा, हवेचा दाब निर्माण करून आपल्याला ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेने जहाज वळवता यायचं, जाता यायचं. अशी ती शीड, कापडाची जी पडदा असतो तो जहाजेला बांधला असतो त्याला शीड म्हणतात. त्या शिडेच्या जहाजाचा शोध त्यावेळेस त्या ठिकाणी युरोपात लागला आणि याद्वारे होकायंत्र, दुर्बीण आणि शिडीचे जहाज या 3 महत्त्वाच्या घटकांनी युरोपियन लोकांमध्ये, नाविकांमध्ये, जहाज चालवणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि जगाकडे किंवा जगात फिरण्याची, समुद्रामधून नाव टाकून सोडून जग पाण्याची आत्मविश्वास, इच्छा निर्माण झाली. तर इच्छा का निर्माण झाली, आता त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला ज्ञानोदयात आहे. त्याचं उत्तर आपल्याला इनलाइटमेंटमध्ये आहे. मग 13व्या-14व्या शतकापर्यंत मग का जात नव्हती, लोकांना जग का पाहावंसं वाटायचं नाही.
पूर्ण जग भ्रमंती त्यावेळेस केलेली आहे. कारण चिकित्सक वृत्ती, तर्कनिष्ठता, व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती भावना याचा विकास या ज्ञानोदयाच्या काळात झालेला आहे, आपल्याला विसरता कामा नये. अगोदरचं जग होतं ते कुपमंडूक म्हणजे काय, डबक्यातल्या बेडकाप्रमाणे होतं. धर्मसंस्थेच्या समाजसंस्थेवर प्रभाव होता. त्यामुळे माणूस हा चौकटीतच राहून विचार करायचा आणि ती चौकट युरोपातील ती तुटली आणि ते तुटल्यानंतर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मग यातून विज्ञानाने वेगळी प्रगती केली, शास्त्राने वेगळी प्रगती केली, तत्त्वज्ञानाने वेगळी प्रगती केली, वास्तुकलेने वेगळी प्रगती केली, व्यक्ती स्वातंत्र्याने वेगळी प्रगती केली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माणूस हा पदार्पण करायला लागला. युरोपीय माणूस पदार्पण करायला लागला. येथून मग जग पाहण्याची आवड, आत्मविश्वास, दृढता, स्वावलंबन यासारख्या गोष्टी निर्माण झाल्या. जहाजे निघाली ती पूर्वेच्या दिशेला. त्या पूर्वेच्या दिशेला जाण्यासाठी 1493 स्पॅनिश नाविक, स्पेनमधील नाविक, त्याचं नाव होतं कोलंबस, हा निघाला. हा निघाल्यानंतर तो अमेरिकेत जाऊन पोचला. परंतु अमेरिकेत पोचण्याच्या अगोदर तो अमेरिकेच्या पूर्वेकडील बेटांवर जाऊन पोचला आणि त्याला कळलं की आपण भारतात आलेलो आहे. तो इंडिया बोलायला लागला, परंतु तो इंडिया नव्हतं, तो दुसराच देश होता. मग त्याला आज आपण म्हणतो वेस्ट इंडिज, जे अमेरिकेच्या पूर्वेकडील बेट आहे. वेस्ट इंडिज म्हणजे काय, पूर्वेकडील बेटं. वेस्ट म्हणजे पश्चिम, इंडिज म्हणजे इंडिया, पश्चिमेकडील इंडियाज. आणि अमेरिकेतील त्यानंतर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला असं म्हणतो, पण त्यानंतर दुसरा व्यक्ती गेला, त्याचं नाव होतं अमेरिगो वेस्पुसी. या अमेरिगो वेस्पुसीने पूर्वेकडच्या देशांवर जाण्यासाठी तिथं गेला, परंतु तो सुद्धा पश्चिमेकडे अमेरिकेत जाऊन पोचला आणि अमेरिगो वेस्पुसीमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. तत्पूर्वी अमेरिका या खंडावर कुठलीही युरोपीय लोक नव्हती, कुठलाही व्यापार नव्हता. तिथली मूळ रहिवासी होती. त्या मूळ रहिवाशांना रेड इंडियन असं म्हटलं जायचं. आजही रेड इंडियन म्हटलं जातं. हे जे अमेरिकेतील मूळ रहिवासी, कदाचित तुम्ही त्यांचा फोटो पाहिला असेल, रेड इंडियन, मोबाईलवर किंवा गुगलवर चेक करून बघा. रेड इंडियन हे मूळ निवासी. म्हणजे आजची जी आपण अमेरिका पाहतो, त्या अमेरिकेतील आपल्याला सगळी गोरी लोक दिसतात. आपल्याला वाटतं की ते मूळ अमेरिकन आहेत, परंतु ती मूळ अमेरिकन नाहीत. हे सर्व वसाहतवादातून, म्हणजे काय, वसाहत काळातून, हे 13व्या-14व्या शतकात युरोपातून गेलेले लोक आहेत. म्हणजे अमेरिका ही कॉलनी होती कोणाची, ब्रिटिशांची. हे सगळे युरोपीय लोक आहेत अमेरिकेतील जे रहिवासी. आणि आता अल्पसंख्याक मायनॉरिटीमध्ये अमेरिकेची रेड इंडियन लोक आहेत. तसं भारतात आढळतं का? नाही. भारतात व्यापारासाठी आले, पण भारतामध्ये अगोदरपासूनच इथं मोठ्या प्रमाणात लोक होती. ती केव्हापासून, खूपच वर्षापासून, म्हणजे शेकडो हजारो वर्षांची संस्कृती असलेला भारत आहे. अमेरिकेसारखी त्या ठिकाणी नवीन वसाहत त्यांसाठी नव्हती. भारतात एक राज्य होती, वेगवेगळे राज्ये होती, वेगवेगळी राज्ये होती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळी संस्कृती अस्तित्वात होती. तसंच दक्षिणेकडे ऑस्ट्रेलिया ही सुद्धा वसाहत त्यांच्यासाठी नवीन होती. या वसाहती त्यांनी स्थापन केल्या. त्या वसाहती स्थापन करून त्यांच्याशी व्यापार केला. मग कोलंबस हा अमेरिकेत जाऊन पोचला. मग इकडं पूर्वेकडे कोण येणार? मग पूर्वेकडे येण्यासाठी जहाजे पाण्यात सोडली आणि ते सोडल्यानंतर ते पूर्वेकडे यायला लागली. परंतु पूर्वेकडे येताना त्यांना अडचणी निर्माण व्हायला लागल्या. ह्या
काय निर्माण होत होत्या ते आपण पुढच्या तासिकेला पाहू. तत्पूर्वी आपण आज या तासिकेमध्ये काय शिकलो त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वसाहतवादाच्या 3 टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्याचा आपण अभ्यास करतोय. तो वसाहतवाद म्हणजे काय आपण ते मागच्या तासिकेत पाहिलं. आज आपण वाणिज्य म्हणजे काय, वाणिज्यिक संकल्पना म्हणजे काय ती सविस्तर स्वरूपात अभ्यासली. वाणिज्य संकल्पना ही म्हणजे व्यापाराची संकल्पना आहे. व्यापार हा देवाणघेवाणीतून होतो आणि व्यापाराचा दृष्टिकोन एकच असतो, तो असतो नफा कमवणे. मग युरोपीय व्यापारी हे भारतात यायला लागले आणि भारतातून म्हणजे पूर्वेकडच्या देशातून ते इथून माल नेत कुठं विकत होते, युरोपात विकत होते आणि विकण्यातून जो पैसा मिळत होता त्या पैशाच्या आधारे त्यांनी पुन्हा व्यापार करायला सुरुवात झाली. परंतु कितीक व्यापार करणार त्याला मर्यादा राहील. मग त्यासाठी त्यांनी पेढींची स्थापना केली. पेढींच्या स्थापने केल्यानंतर त्यामध्ये कर्ज द्यायला सुरुवात केली. मग पेढी म्हणजे पैशांपासून पैशांची निर्मिती केली गेली आणि त्या कर्जातून मग पैसा जमवला गेला. जो श्रीमंत वर्ग होता त्या श्रीमंत वर्गाने व्यापारामध्ये पैसे गुंतवण्याला सुरुवात केली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 असली तरी त्यामध्ये गुंतवणूक करणारे इंग्लंडचे भांडवलदार वर्ग होते की त्यांचे शेअर्स होते. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला जोही नफा मिळणार होता त्या नफ्यातून ते कंपनीचे भांडवल शेअर्स होल्डर म्हणजे भाग भांडवलदार हे नफा कमवणार होते. आणि यामधून जी स्पर्धा निर्माण झाली ही स्पर्धेला वाणिज्यिक म्हणजे मर्कँटायलिझम वाणिज्यवाद, याला वाणिज्यवाद असं म्हटलं जातं. आणि मर्कँटायलिझममधून वेगवेगळ्या देशांनी पूर्वेकडच्या देशांवर व्यापाराच्या माध्यमातून युरोपात पैसा नेला आणि या वाणिज्याच्या माध्यमातून बाजारपेठेची पण निर्मिती झाली आणि बाजारपेठेच्या निर्मितीतून पैशांची निर्मिती झाली आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून जो पैसा निर्माण होतो मग त्यावर आधारित ॲडम स्मिथ नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ निर्माण केला. त्याला पॉलिटिकल इकॉनॉमी राजकीय अर्थशास्त्र याचा आधार देऊन पैशांची निर्मिती केली जाईल. राज्य करणारे जे असेल सरकार असेल ते कशी पैशांची निर्मिती करू शकतं, ते कसे पैसे कमवू शकतात आणि सरकार शासन चालू शकतं, अशी पॉलिटिकल इकॉनॉमी राजकीय अर्थशास्त्राची संकल्पना तिथून उदयास आली. आणि व्यापारवाद वाणिज्यवाद आणि याद्वारे पूर्वेकडच्या देशांवरील वर्चस्व आणि पूर्वेकडच्या देशांवरील पैसा हा पश्चिमेकडे नेण्यासाठी युरोपात नेण्यासाठी हा प्रयत्न यामध्ये केला गेलेला होता. अशा प्रकारे आज आपण या तासिकेमध्ये वाणिज्यिक टप्प्यातील वाणिज्यिक हा शब्द आपण समजून घेतला आणि युरोपीय व्यापाराला कशी सुरुवात झाली त्याचा देखील आढावा घेतला. या ठिकाणी आपण थांबून घेऊ. पुढच्या तासिकेला आपण पूर्वेकडे येणारे जे व्यापारी होते ते व्यापारी कसे आले, तसंच वसाहतवाद हा कसा ब्रिटिशांनी निर्माण केला याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.